नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही? टाकाटाक ना आणि टाकाटाक राहायचं. आज आपण चाललो आहे वरती डोंगरावरती. घरी जरा कंटाळा आला आहे म्हणून जरा वरती डोंगरावर जाऊ बघा. वरती डोंगरावर जाऊन जरा शांतपणे बसून जरा गप्पा मारूया जरा. चला आपण चढूया डोंगरावरती इथून. ते पाय बी सरता इथून. हे बघा इथून डोंगरावर चढायचं आता इथून. आणि वरती जरा शांत बसतो जरा. तुम्हाला दाखवतो वरती डोंगरावरून कसं दिसतं इकडे ह्या साईडला. तेव्हा काय आता डोंगर आहे. चढायचं पाय जरा चारता जरा बघा. असं वरती चढायचं वरती इथून. काय मग कशा तुम्ही सगळेजण? आज आपण त्याशिवाय मी कंटोळ्याची भाजीचा व्हिडिओ काढला. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला. इथून वरती वरती वैष्णवीचं मंदिर आहे. ते वरती ह्या साईडच्या इकडे वैष्णोदेवीचं मंदिर आहे इकडे. हे जे ढग येतं ना ढबी तिथे हे मंदिर आहे. मस्त जुना भरपूर मंदिर आहे. आम्ही भरपूरला जाऊन आलो मंदिरामध्ये. हे विषय आपण जाऊ वरती मंदिरामध्ये. आणि आता इकडे असं झालं आहे जरा कंटाळला घरी, त्यामुळे आलो इकडे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. गोष्ट म्हणजे असं घडलेलं असं माझ्याबरोबर. असंच गप्पा 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 हे म्हणजे मी दादरला गेलो. दादरला काम होतं जरा दादरला. आणि दादरला फिरलो फिरलो भरपूर. आणि गेलो बाथरूमला जोरात झाली मला. गेलो संडासमध्ये दादरला. आणि दादर लाईन होती भरपूर. आला कसं तर उभा राहिलो लाईनमध्ये. आणि पुढे लाईनमध्ये नंबर माझा. मी गेलो बाथरूममध्ये गेलो, दरवाजा बंद केला आणि बसलो. ते वरती दरवाजाच्या समोर लिहिलं वरती की डावीकडे पहा. त्याच्या अरे मी डावीकडे पहा म्हणलं काय असं डावीकडे. तर मी डावीकडे पाहिलं. डावीकडे लिहिलं उजवीकडे पहा. मी उजवीकडे पाहिलं. उजवीकडे पाठीमागे पहा. मी पाठीमध्ये काय काय चाललं काय बोल उजवीकडे पहा डावीकडे पहा. मी आपल्या पाठी पाहिलं. पाठी लिहिलं वरती पहा. मी असं वरती बघितलं. आणि वरती काय माहिती काय हागायला की बघायला आणि शपथ एवढा मी हसलो ना. मी हसतो एवढं ना. बाहेर माझ्या पाठी नंबर होता ना. तो म्हणजे क्या भाय क्या हसत रे क्या भाय क्या हसत रे. एवढा म्हणजे मला संडासच बंद रे माझे. काय सांगू तुम्हाला, अशी लोक असतात ना कुठे दिमाग लावते नाही काय सांगू शकत नाही. इकडे जरा वरती आल्यानंतर बरं शांत वाटतं जरा मस्त पैकी बघा. पाठीवर इकडे एकदम भारी एकदम बघा. पाठच्या साईडला कसं आहे बघा. हे मन एकदम प्रसन्न होतं एकदम. निसर्गात म्हणजे जरा बरं वाटतं जरा. आणि काय काय ठिकाणी झाडं नाही काय नाही. झाडं लावा झाडं जगवा हे कसं ॲक्च्युली आपण हे करायला पाहिजे. पण लोक झाडं तोडतायत. काय तोडून फायदा नाही झाडांचा. अशा ह्याच्यामध्ये येऊन जरा जो पण सुचतात बोलायला असे जरा वरती म्हणून आलो जरा फिरायला जरा मस्त की तुमच्याशी बोलायला जरा. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते सांगा मला जरा. आणि शेअर करा. आता इथे वरती आलो आहे पण आज माझी सेकंड ड्युटी आहे माझी. सेकंडला आहे. मी सिक्युरिटी गार्डचा जॉब करतो मी. आणि आता मला 2:30ला निघायला लागेल. त्यामुळे सकाळ सकाळ इकडे वरती व्हिडिओ काढायला इकडे जरा ट्रेक जरा वाटतं जरा इकडे. तर मग छान ताण वाटतं. इकडे भाजी लावली इकडे. या साईडला भाजी आहे. नाना म्हणून आहे ते भाजी लावतो तिकडे साईडला डोंगरात बघूला. मग तो भाजी लागत पुढं तो. हे बघ प्रेम पण आला इकडे. प्रेमला वगैरे त्या यात्रा होता. वरती एक दिवशी जाऊ आपण इकडे वरती. मस्त आहे. आता रस्ता आहे. वैष्णोदेवीचं मंदिर आहे. खूप छान आहे एकदम. जुना मंदिर आहे. एवढा समोर ट्रेन येते. कशी दिसते बघा एक नंबर. केवढी लांब ट्रेन आहे. आणि इकडून दिसतं वरून डोंगरावरून एकदम भारी वाटते एकदम बघायला पण. तुम्हाला कधी कंटाळा ना कंटाळा कधी आला ना कंटाळा ते डोंगरावर येऊन बसतात शांतपणे एकदम प्राणामध्ये एकदम मस्त वाटतं एकदम. कसला टेन्शन येणार नाही. आणि कधी टेन्शन घ्यायचं नाही. माणसावर सगळ्यांची टेन्शन असतो. पुनरावृत्ती अलग अलग प्रकारची टेन्शन असतं. पण टेन्शन घेऊन काय फायदा नाही. मस्त की जीवनात जगायचं. टेन्शन घ्यायचंच नाही. मस्त की बघा जंगलात यायचं मस्त की किंवा रानामध्ये यायचं मस्त बसायचं. भाजी बिजी इकडं भरपूर आहे इकडे. कच्ची भाजी आहे इकडे. कंटोले आहेत. परत काटकरीच आहे. कुरडूची भाजी असते. ती पण लय भाजी लागते इथं. आणि आम्ही इकडे हे पावसाळ्यात मी भाजी इकडेच खातो. विकत आणण्याची गरज नाही इकडं. पण मस्त भाजी म्हणजे छान एकदम खायची. इकडे बोलती हे कंटोली आहे बघा. सर्व काढतात कंटोली इथं. हे ते आम्ही कंटोली पाहिजे. दिसतच नाही पुढे. कळले. ते हात झाड ना तो. हे पाय कुजल्यावरती. हां हां तोच आहे वाटतो. हे बाय काय नाही कंटोले पण असे असतात ना दिसत नाही खाली खाली. दिसतच नाही ना. हे कसं डोंगर आहे वरती.
मस्तपैकी छान आहे एकदम. गौरी एकदम मस्त आहे. चला तर आपण जाऊया त्या घरी आता. हळूहळू उतरा इथून, पाय बी सरकतो इथून तापा असेल. चला पुढच्या ब्लॉगवर भेटू.